नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 जानेवारी 2026. मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की काय झालं, कर्नाटक, नेपाळी, जत, तेलंगणाच्या शेतकऱ्याचे फोन येलेत, आम्ही तंबाखू काढली. तर त्याच्याबद्दल काय, तर मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं तुम्ही तंबाखू काढा, पण 27 तारखेच्या आज, 26 जानेवारीच्या आज तुम्ही तुमची झाकून ठेवा. कारण की मी म्हटलं ना, राज्यामध्ये 26, 27 आणि 28 जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे? राज्यात 26 जानेवारी 2026ला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा, अक्कलकोट, त्याच्यानंतर जत, सांगली, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, त्याच्यानंतर कोकणपट्टी, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, कडा, आष्टी, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, इकडं जुन्नर, इकडं हे पट्टा असत, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे असा. म्हणजे 26 तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा 26 जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच 27 तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकेल. त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडं जाईल. त्याच्यानंतर अकोल्याकडे जाईल, शेगावकडे जाईल, आणि तसा तो पाऊस इकडं पूर्व विदर्भाकडं 28 तारखेला जाईल. पण हे पाऊस सगळीकडे जास्त सर्व नाही पडणार, फक्त काय होणार आहे, काही भागात पडणार आहे, पण पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जनता कांदा असं तुम्ही 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा. कांदा, त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची. ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची. तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं आणखीन 2-3 दिवस तुम्हाला शिल्लक आहे. 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे, तुम्ही तुरीचं खळं करून घ्या, नसता झाकून ठेवा. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. नसता हार्वेस्टरना काढून घ्या. म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की राज्यात खराब वातावरण, मी म्हणलं होतं ना, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणार आहे. अगोदरच मी कल्पना दिली होती. 26, 27, 28 दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगितलं होतं. मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ह्या 26, 27, 28च्या दरम्यान 27 तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी, म्हणजे क्वचित, म्हणजे काही ठिकाणी थोडंफार गारपीट होण्याची शक्यता आहे. तर गारपीट कुठं होती, तर झाली गारपीट तर कुठं होणार? एक तर डोंगराव होणार, नदीच्या बाजूला होणार, कॅनलच्या बाजूला होणार, एखादं तळ असेल तर. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे आमचं इथं एक दूध आपलं याचं तळ आहे, आपलं दुधना धरण आहे. तर त्या धरणाच्या बाजूला चारही बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते. हे एक कायमचं लक्षात घ्या. पण ह्या उद्याच्या पावसामध्ये, म्हणजे 26, 27, 28च्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, तुरळक ठिकाणी हे जे पट्टा आहे, तुम्हाला सांगू इच्छितो, इकडं कोल्हापूरपासून कर्जत, जत, सांगलीचा हे असा पट्टा, अहिल्यानगर आणि असा जळगाव, जामोदपर्यंत हे जे पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये कोणत्या तरी भागात तुरळक ठिकाणी गारा पडलेल्या अशा, म्हणजे काही गावातच दिसतील, 1-2 ठिकाणी दिसतील. म्हणजे म्हणतील की ह्या ठिकाणी गारपीट झाली, असं थोडं अंशतः सांगण्यात येईल. सगळीकडे पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणखीन एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय करा, एक वहीमध्ये लिहून ठेवा, यापुढे कोणाला विचारू नका. तुम्हाला एक सांगू इच्छितो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे आपला महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इकडं कर्नाटक, ह्या 4 राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही गारपिटीची वर्षानुवर्षीची तारीख लक्षात घ्या. तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. दरवर्षी ह्या 4-5 राज्यामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च त्या 20 दिवसामध्ये काही भागात गारपीट होते. तर राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 26 जानेवारी, 27 आणि 28च्या दरम्यान राज्यात दररोज 26 तारखेला एका भागात, 27ला दुसऱ्या, 28ला तिसऱ्या भागात, म्हणजे पाऊसात तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. सर्वदूर पडणार नाही, पण काही ठिकाणी तुरळक थेंब देखील येतील. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पुढील अंदाज आणखीन परवा दिवशीच्याला देण्यात येईल. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. धन्यवाद.